त्याच्यावर ना आपल्यासारखे विद्यार्थ्यांनी लोन पण चालू केले, 5 लाखापर्यंत लोन, 10 लाखापर्यंत लोन. म्हणजे किती थॉट प्रोसेस ग्रेट आहे आणि स्मार्ट वर्क आहे. याला थॉट प्रोसेस नाही म्हणायची, याला स्मार्ट वर्क म्हणायचं. की माझ्याकडे पैसा आहे म्हणतो कसा. आणि जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता ना, बघा तुम्ही बघा ते ॲप एकदा सिलेक्ट करा, 10 लाख लोन सिलेक्ट करा, अप्लाय करा, तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरा आणि इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही 10 लाख मागितले असतात, ते तुमचं 2 लाख सँक्शन करतात आणि 2 लाखाला हळूच खाली एक मेसेज पाठवून देतात की 30% इंटरेस्ट पर इयर, 28% इंटरेस्ट पर इयर. मी माझ्या कंपनीमध्ये 10 कोटीचा बिझनेस केल्यानंतर 8.5 किंवा 7.5 आमचा चार्टर्ड अकाउंट ग्रोथ रेशो काढतो. 8.5 10 खूप 10 झालं तर खूपच. म्हणजे कारण 10च्या पुढे जर आकडा गेला का सारे इन्कम डिपार्टमेंट आपल्या ऑफिसमध्ये येऊन चालत बसतं, याच्यातून आम्हाला काय द्या तुम्ही. त्यामुळे ते म्हणतात की नको, ती भानगडच नको, 10%च्या पुढे 10 पैसेच नाही, त्यापेक्षा एम्प्लॉईवर खर्च करा. मग आम्ही एम्प्लॉईवर खर्च करायला सुरुवात केली. आता आम्ही मुलांना सांगतो की तुम्ही मोठे व्हा, इन्कम तुम्हाला पॅकेज वाढवणार, पण डेडिकेटेड काम करा. डेव्हलपमेंटमध्ये आपली जर इन्व्हॉल्वमेंट झाली तर आपल्याला आपला पैसा डेफिनेटली मिळतो. म्हणजे VC विद्या, TC धन, फॅमिली डेव्हलपमेंट 40 एज पर्यंत, 50 एज पर्यंत सोसायटी डेव्हलपमेंट आणि तिथून पुढे ना स्वतःसाठी जगायचं. वर्क फॉर नेशन म्हणजे काय की तुम्हाला कोणी विचारणारच नाही, बरोबर आहे की नाही. का तुमचं वय 50 पर्यंत तुमची मुलं कुठेतरी कामाला लागले, माझी 2 मुलं कामाला लागले, आता मला त्यांची काही चिंता नाही आहे. म्हणजे तुम्ही फ्री होता आणि फ्री झाल्यानंतर मग तुम्ही स्वतःसाठी काहीतरी राहिलेत ना तुमचे ड्रीम्स. कारण का काय होतं, जेव्हा आपण रुरल एरियातून येतो ना, काही ड्रीम्सला आपल्याला जगायला वेळच भेटत नाही. वस्तुस्थिती आहे. बघा तुम्ही थोडासा एकदा शांतपणे बसून बघा की आपले किती ड्रीम कम्प्लीट होतात. म्हणून आपल्याला काहीतरी थीम मला तुमच्याबरोबर करायची आहे. तुम्ही फर्स्ट इयरची मुलं आहात ना, तर चला ठीक आहे, मला 100 स्टार्टअप बनवायचे. म्हणून माझ्या व्हॉट्सअपवर असतं मिशन 100. मग मला असं करायचं की जर आणखी 10 वर्षामध्ये 100 स्टार्टअप झाले, प्रत्येकाने मला वर्षाला 50 लाख रुपये करून दिले, तर 100 मल्टिपल बाय 50, पुढे येणाऱ्या काळात मला किती पैसे भेटतील. मग कशाला मी गव्हर्नमेंटकडे जाऊ की शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. अजून 10 वर्षांनी जर माझे 1000 कोटीचं जर इन्कम झालं तर मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की सगळं रेशन माझ्याकडनं फ्री. का नाही आपण तसे इकोसिस्टम तयार करायचे, का नाही आपण त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. आता मी जवळजवळ माझ्याकडे एक ग्रुप आहे मेकाट्रॉनिकचा. आम्ही टाटाच्या ITच्या मुलांना ट्रेनिंग दिलं. आता उदाहरण सांगतो, माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड. आणि गेल्या महिन्यामध्ये तुमच्याकडनं गेल्यानंतर जवळजवळ ते एक टीचर होता, त्यांची आई भारतीय विद्यापीठामध्ये ॲडमिट झाली. आता भारतीय विद्यापीठामध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांना 7.5 लाख रुपये भरावे लागेल, क्रिटिकल ऑपरेशन आहे. म्हणजे थोडक्यात क्रिटिकल म्हणजे काय, थोडक्यात आम्हाला गॅरंटी नाही, पहिले पैसे भरा, म्हणजे उद्या काही झालं तर तुम्ही डेड बॉडी घेऊन जाऊ शकता. आता ते बिचार 35,000 रुपये पगार बनवणं 7.5 लाख रुपये कुठून गोळा करणार. मग त्यांनी मला मेसेज केला, मी होतो दिल्लीला. आता ॲट अ टाईम 7.5 लाख रुपये तरी त्यांनी एवढे सर भरावे लागतील. तर माझ्या एक लक्षात आलं की आपण या पोरांना चांगले इंजिनियर बनवले आणि आपण चांगलं शिक्षण दिलंय, ITचं डिप्लोमा बनवलं, डिप्लोमाचं BTech केलं. तर त्या मेकाट्रॉनिक्स ग्रुपवर काय केलं, मी असं सांगितलं की ह्या याचे ॲडमिट आहे आणि याला मी 5,000 रुपये डोनेट करतोय, तर आपण सगळ्यांनी पण त्यांना मदत करावी. 2 तासामध्ये पैसे जमा झाले, सगळ्यांनी टाकले. सगळ्यांनी पटपट लगेच QR कोड अकाउंट पटपणे 7.5-8 लाख रुपये जमा झाले. त्यानंतर प्रत्येक दिवशी मेसेज यायचा ग्रुपवर, आता तब्येत कशी आहे, आई कधी घरी येणार आहे, सर काळजी करू नका, अजून तुम्हाला पाहिजे का. जेव्हा आपण आपल्या थॉट प्रोसेसने सिस्टीम तयार करू ना, आणि ती सिस्टीम जेव्हा तशीच तयार होईल ना, ती तशीच रिप्लाय देईल. एखाद्या मित्राने दारुड्या मित्राने आपल्याला दारू पाजल्यानंतर आपण डोल मुंडी झाला, पण एखाद्याने जर चांगलं प्रवचन दिलं आणि चांगले विचार दिले तर आपण तसेच घडणार. तसंच आपल्या कामाची पद्धत आहे. आपण काय नेमकं डिलिव्हर करतो समाजासाठी आणि आपण काय देतो समाजाला, आणि समाज नक्कीच त्याचे रिप्लाय देतो. आता बरेच लोक म्हणतात नाही मुलं तशीच आहे. आता मला एका मुलाने, मी चिखलीला गेलो होतो, तिथं स्पीच झालं. स्पीच झाल्यानंतर AI वर स्पीच दिलं आणि मग ते शिक्षकांचा एकच पोरं ऐकत नाही सर, पोरांना इंटरेस्ट नाही. मला सर एक काम करू, आपण एखाद्या मुलाला विचारू बरं नेमकं प्रॉब्लेम काय. आता ते बऱ्याच झाल्यानंतर कुणीच रिप्लाय नाही दिला. ते शांतपणे बसले, डिस्कशन झालं
आणि आता तिथे इनोव्हेशन सेंटर बनवायचे. मग आम्ही 2 मुलांची टेस्ट घेतली, एका मुलीला बोलवलं, एका मुलाला बोलवलं. त्यांना म्हटलं की तुम्ही म्हणजे आता आपल्याला इथे इनोव्हेशन सेंटर करायचं आहे, तुम्ही ट्रेनिंग घ्या, तुम्ही बाहेर फी भरू नका, इकडे आपल्याला इनोव्हेशन सेंटरमध्येच भरायचं आहे. तर मला खूप सुंदर सांगितलं. सर म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती आहे का आमच्याकडे, आम्ही कन्फ्यूज का आहोत, बाहेर क्लास लावतो, पैसे भरतो, तिथे नीट शिकवलं जात नाही. क्लास जॉईन केल्या, ज्या दिवशी जॉईन केलं ना त्या दिवशी तो क्लासवाला म्हणतो 50% भरा, आणि 8 दिवस झाल्यानंतर पुढचे कधी येणार ते विचारायला सुरुवात करतो. मग घरच्यांकडनं मागवायची, ती फी भरायची. घरचे विचारतात तू काय शिकला. कॉलेजला गेल्यानंतर बऱ्याच वेळा व्यवस्थित लेक्चर होत नाही, तिथे आम्हाला काही शिकायला भेटत नाही. म्हणजे स्कूलमध्ये शिकायला भेटत नाही आणि बाहेर क्लासला पैसे देऊन भेटायला शिकत नाही. आता तुम्ही तिसरी आयडिया सांगताय की ते मोठं स्किल सेंटर बनायचे, परत इथे पण टाकायचे, तर याच्यात गॅरंटी काय? कारण का वी आर डिपेंड ऑन फॅमिली मेंबर्स. आम्हाला त्यांना विचारायचंय, त्यांना सांगायचंय, ते विचारतात, ते आम्हाला सांगतात काय इन्व्हेस्टमेंट करायची, आम्हाला काय तो रिप्लाय भेटेल. म्हणलं सर हाच महत्वाचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स येत नाही, एक सक्सेस स्टोरी जेव्हा बनत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीच फॉलो करत नाही. तेव्हा आपण काय करू, आता यावर्षी फर्स्ट इयरच्या मुलांची सक्सेस स्टोरी तयार करू, की आपला एक एक ग्रुप करून एक एक कंपनी घेऊ, ती कंपनी इकॉनॉमिकली मोठी करायची. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही का. 10 कोटीचा टर्नओव्हर आहे, त्यांना टार्गेट 2 वर्षामध्ये तुमचा 20 कोटीपर्यंत नेऊ. पुढच्या 10 कोटीवर 20% रॉयल्टी आम्हाला पाहिजे. साइन MOU विथ स्वेरी अँड आवर स्टार्टअप ग्रुप इकोसिस्टम. 10 कोटीचा टर्नओव्हर 2 वर्षात जर आपण अचीव केलं तर ते आपल्याला 2 कोटी देतील. काय हरकत आहे, बरोबर की नाही? आणि हाच आपला प्रोजेक्ट आणि हाच एंटरप्रेन्युअर डेचा आजच्या दिवसाचं आपलं फलित आणि आपलं टार्गेट. आणि हेच आपण तुम्ही फर्स्ट इयर्स म्हणून सांगतो. आता तुम्ही सेकंड इयरपर्यंत असाल आणि फर्स्ट इयर सेकंड इयर मला तुमच्याबरोबर काम करता येईल. आणि त्याबरोबर 2 इकोसिस्टम, माझ्याकडे 2 प्रॉडक्ट आहेत, त्याचं मॅनेजमेंट करायला 2 ग्रुप तर मीच घेतो आणि बाकीचे मग आपण तयार करू. जेवढी क्वांटिटी मुलांची असेल तर 11 मुलांचा असं आपण एक ग्रुप तयार करू आणि 11 मुलांचा ग्रुप करून आपण ते लिफ्ट करायची सुरुवात करू. इंडस्ट्रीला खूप चांगली गरज आहे. आज एक मार्केटिंग डिपार्टमेंट जरी आपण केलं तरी तिथे खूप रिस्क आहे बऱ्याच वेळा. आता कंपनी सांगते, मी पण सांगतो बऱ्याच वेळा, आजकाल सगळ्या मुलांना ना एकदम व्यवस्थित चांगलं इन्व्हायरमेंट व्हायरस जो आहे ना, पूर्वी काय होतं माहिती आहे का, पूर्वीचे जे आपले जे म्हणजे जे आपली माणसं होती ती खूप हॅपी आणि समाधानी होती. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांचे जर बघितले, दे आर मोर हॅपी, खूप ऍडजस्टेबल होते. काही जरी संकट आले तर ते ऍडजस्ट करून स्वतःचा माइंड सेट करायचे, पॉझिटिव्ह राहायचे. आणि पॉझिटिव्ह जाऊ दे रे बाबा, देवीचे सोडून झालं पोरगं माझं. उलट असं होतं की 8 सब्जेक्टपैकी जर 7 सब्जेक्टला जरी आपला मुलगा नापास झाला तरी ती आई सांगायची 2 सब्जेक्ट सुटले की त्याची, मग 7 सोडून घेतो अजून 1 वर्षामध्ये. आणि म्हणजे ही एवढी पटकन ऍडजस्ट करणारी मंडळी होती. आपण त्याचं प्रेशर्स लवकर, बरोबर आहे का चुकीचं सांगतो मी तुम्हाला? डेफिनेटली तो पॉझिटिव्हनेस आपण तो त्या दृष्टीने ठेवायला पाहिजे. आणि तो पॉझिटिव्हनेस आपण ठेवला की ते सक्सेस स्टोरीज आपल्याला तयार, मला वाटतं सक्सेस स्टोरी आपण त्या चांगल्या पद्धतीने तयार करू. आणि डेफिनेटली MBA ही अशी एक सिस्टम आहे की इथे आपल्याला बिझनेसमध्ये प्रत्येकाला त्याची गरज आहे. खूप खूप छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. आता तुम्ही विचार करा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे व्हायरसच्या बाबतीत मी म्हटलं ना, आता इतके म्हणजे अनमॅच्युअर्ड पीपल्स तयार होत आहेत की विचारू नका. एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरला 35 लाखचं जर पॅकेज मिळालं ना, तर मला एका सॉफ्टवेअर कंपनीनं सांगितलं त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे दिले जातात, सॉफ्टवेअर्स असतात, आहे की नाही? आणि सॉफ्टवेअर्स असल्यामुळे त्यांना कळतं की हा मुलगा काय कॉन्टॅक्ट करतो. बऱ्याच वेळा आमच्या इकडेही असंच होतं, त्यांच्याकडे तसंच होतं. तो मुलगा 35 लाखच्या पॅकेजवर 2-3 महिने तिथं काम केलं की ते मॅनेजमेंटच सांगतं की हा काय करतो, त्या कंपनीच्या कॉम्पिटिटरला बायोडाटा पाठवून देतो की मला इथे 35चं त्याला फास्ट ग्रोथ म्हणतो, पण ती इझिकली ग्रोथ. कारण तुम्ही इथून इथे कंपनी मोठी करायचा विचार करता, पण ज्या कंपनीत तुम्हाला चान्स, त्या कंपनीला तुमचं करिअर डेव्हलप केले, त्या कंपनीला का नाही आपण ग्रोथ करायचं, ती कंपनी का नाही ग्रोथ करतो. तर ही एक इंडस्ट्रीमध्ये असेल पद्धत त्यामुळे बऱ्याच कंपन्या काय करतात, आता इकोसिस्टम्समध्ये ना असर्टन
माझ्याकडे बऱ्याच टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या, सगळ्यांचे स्टार्टअप बनवून टाकले, छोटे छोटे ग्रुप करून टाकले. दे आर मोर हॅपी पीपल्स. काही डिप्लोमा इंजिनियर आहेत, पण त्यांना बाहेर चांगली सॅलरी भेटू शकत नाही डिप्लोमा असल्यामुळे. क्वालिफिकेशन मॅटर करत असतं ते तुमच्या सॅलरीज आणि ग्रोथमध्ये. तर ही मुलं आता चांगले पैसे कमवतात. आता ते चांगले पैसे कमवतात म्हणजे त्यांच्या हातात, त्याच्या मनामध्ये भीती पण आहे की आय एम ए डिप्लोमा आहे. मला जर मी हे जर जॉब मी सोडला तर मला एवढं पॅकेज किंवा एवढं मला पुढे भेटणारच नाही. तो आणखीन प्रेमानं आणि जोरात काम करतो. दिल्लीमध्ये एक चांगली टीम आहे आमची, इतकी सुंदर काम करते की विचारू नका, काही बघावं लागत नाही. आठवड्यातून एकदाच आम्ही फक्त कॉल घेतो त्याला. पण ते कॉल घेताना दुसरी सिस्टीम लावून दिली पाठीमागे, मी बघत नाही. मी त्याला एक सिस्टीम लावून दिली की ही मुलांना तुम्ही हे स्टार्टअप तुम्हीच बघायचं आणि याच्यात जे मला जे भेटतं ना याच्यात ते 25% तुम्ही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण ते तुम्हीच बघा आणि चांगल्या पद्धतीने हँडल करा. पैसे कमवणं एवढी मोठी अवघड गोष्ट नाही आहे जर आपल्याकडे टॅलेंट असेल तर. आपण ह्या सिस्टमवर खूप दुर्लक्ष आहे अजून. तसं झालं, बऱ्याच चांगल्या चांगल्या कंपन्या कन्झ्युमर्स नेमतात. आज आहे खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या. जॉब हा एक ऑप्शन्स आपल्याकडे आहेतच आहे. पण व्हाय नॉट, जर आपण चांगला पैसा जर कमवला आणि तो पैसा जर युटिलायझेशन जर प्रॉपर आपण केलं. आपण आता तुम्ही बघा, LIC आहे, तुम्ही महिंद्रा घ्या, सगळ्या कंपन्या परत फायनान्स सिस्टममध्ये आले की नाही. टाटापासून सगळे फायनान्समध्ये आले की नाही. म्हणजे टाटा सकाळी आपण उठल्यानंतर दंतमंजनपासून तर स्मशानभूमीच्या कपड्यांपर्यंत विकतं. म्हणजे आपली किती काळजी घेतं ते आहे की नाही. ते उठवतं पण, उठवल्यानंतर वापरा पण म्हणते आणि तुम्हाला पोहोचवण्यापर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहे. किती छान गोष्ट आहे त्यांची. मग हे सगळ्या गोष्टी हे सगळे लोक करणार, मग आपण काय करणार. आज जर तुम्ही बघितलं तर खेडोपाडी अशा काही ठिकाणीमध्ये असे काही बिझनेसची जी मंडळी आहेत जी गुजरात, राजस्थान इथून येऊन थांबलेली आहेत ती लोक आणि त्यांची किती कनेक्टिव्हिटी चांगली आहे. आणि आपण काय करतो, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की म्हणजे किती एक बिझनेस चेन आहे त्याची, की त्या बिझनेस चेनमध्ये त्या इकोसिस्टममध्ये जातात. त्यांचा एक ग्रुप आहे, त्यांची एक कामाची पद्धत आहे. पुण्यामधलं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट टोटली हे गुजराती लोकांच्या हातात आहे. जेवढं इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे सगळ्या चिपच्या डीलरशिप त्यांच्याकडेच आहे. आणि आपण आपल्याकडे बिलकुलच नाही आहे. आपण म्हणतो नाही आमची चांगली वोट येते, ते आपल्याला देतात. 10 रुपयाची वस्तू 30 रुपयाला देतात. क्रेडिट पण आहे, 45 डेज क्रेडिट आहे. त्याला माहिती याला क्रेडिट का द्यायचं, तर ती 10 रुपीची एक चिप आपल्याला तो 35 रुपीजमध्ये देऊन टाकतो. ह्या इकोसिस्टम्समध्ये आपल्याला जायचं आहे. इथे आपल्याला एंट्री करायची. एक प्रॉडक्ट, एक कंपनी घ्यायची, ती कंपनी 100 कोटीपर्यंत घेऊन जायची 10 वर्षामध्ये आणि आपल्या अकाउंटला 10-12 कोटी जमा झाले पाहिजे देणाऱ्या 10 वर्षामध्ये. ते मस्तपैकी एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये सबमिट करून टाकायचे. आता तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या लाईफची काही बॉन्डमध्ये गुंतवले होते पैसे. आता माझं रिलीज झालेले. आता मी काय करतो, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवले होते जे आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये वापरले जातात. आता ते आल्यानंतर प्रत्येक वर्षी मार्चला त्याचे 75% प्रमाणे मला इंटरेस्ट येतो. म्हणजे नियर अबाउट 84-85 लाख रुपये वर्षाला येतात. 30% जाऊन 55-60 लाख रुपये मला वर्षाला भेटतात. करायचे काय करायचं, तेच 50 लाख प्रत्येक वर्षी एका स्टार्टअपला देतो आणि त्यांना मेहनत करायला लावतो. मी फक्त गाईड करतो त्यांना. आता हे गाईड करण्यासाठी इकोसिस्टम जर आपल्याला तयार करायचे असेल तर तिथे तुमच्यासारखी माणसं पाहिजे. म्हणून आपण हा फर्स्ट इयर पासून एक्सपेरिमेंट घेऊ की 2 वर्षामध्ये आपल्याला कमीत कमी 20-25 लाख रुपये आपल्या अकाउंटला आले पाहिजेत. घरच्यांकडून पैसे घ्यायचं सोडून द्यायचं. कमवा आणि शिका, याला जे म्हणतो ना की आपण त्यांना द्यायला पाहिजे. ह्या सिस्टम्सने आपण गेलो पाहिजे आणि ती थॉट प्रोसेस रिकॉल करायला सुरुवात करा. नाही हेच मला करायचं आहे. कमवा आणि शिका, शिकता शिकता आपल्याला ते कमवायचे, ह्या सिस्टम्स लावायचे. त्यामुळे त्या पद्धतीने पण तुम्ही अप्लाय करा. काय होतं, बऱ्याच वेळा आपलं स्पीच होतं, आपण बोलतो, आपण ऐकतो, मी बोलून जातो, हे की नाही. आता एक ग्रुप आहे इथे कॉम्प्युटरचा, मी तुम्हाला जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये भेटेल. कॉम्प्युटरचा ग्रुप आहे आणि आम्ही एक प्रॉडक्ट तयार करतो एका कंपनीसाठी. क्रिटिकल प्रॉडक्ट आहे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा तिथे विद्यार्थ्यांना म्हणजे इंजिनियरला धोका असतो. जेव्हा त्या कंपनीमध्ये जातो तर मेंटेनन्स करण्यामध्ये काय होतं, धोका असतो बऱ्याच वेळा. तर त्यासाठी आपण एक सिम्युलेशन तयार करतोय आणि ते सिम्युलेशन आपण त्या कंपन्यांना आणि लर्निंगमध्ये देणार आहोत. मग त्याचं वेब लर्निंग आम्ही बनवतोय आणि वेब लर्निंग बनवल्यानंतर चला 11च मुलं आहेत आणि 11 मुलांचा एक्सपेरिमेंट आम्ही घेतला. जानेवारीमध्ये लॉन्च होईल.
आता ते वेब लर्निंग बनवून काय केलंय की त्यांना पर डे 25,000 ती कंपनी चार्ज करते एका इंजिनियरला पर डे किती 25,000. मग ती मेंटेनन्स पद्धत जर 15 दिवस चालली किंवा 5 दिवस चालली तर नियर अबाउट 1,25,000 जे जर तेवढा वेळ लागला तर याला आम्ही आता ते व्हर्च्युअल रिअलिटीमध्ये ते प्रॉडक्ट तयार करतोय आणि ते जानेवारीत लॉन्च करणार आहे. ऑक्टोबरलाच करायचं होतं पण काही कारणास्तव राहिलं आणि ती आपली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधली मुलं घेतलीत आम्ही. आता त्यासाठी आमचं मार्केटिंग चालू आहे. आता आम्ही काय विचार केला की इंडियातल्या जवळजवळ 1,00,000 ऑर्गनायझेशनला म्हणजे आपल्याला कनेक्ट करायचं, म्हणजे 1,00,000 इंजिनियरला कनेक्ट करायचं इंडस्ट्रीजला आणि त्यांना सांगायचं की 5D जो प्रोग्राम आहे ना, इमर्जिंग क्रिटिकल टेक्नॉलॉजी विथ व्हर्च्युअल रिअलिटी विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग, याचे टॉपिक्स तुम्हाला 5 दिवस आमच्याकडनं आमच्या वेब लर्निंगला फ्री लॉग इन आणि वापरायला मिळते. आता विचार करा, माझा विचार आहे की आयडिया सांगणं आणि ते सक्सेस 50% होईल, 20% होईल, 20% होईल, व्हाय नॉट. आम्ही चार्ट ठेवले 500 रुपये आणि आम्हाला लॉग इन करायचे 1,00,000. 5 दिवस ते त्याच्यावर काम करतील, स्टडी करतील, अभ्यास करतील आणि मग आपल्याला फीडबॅक देतील की ते प्रॉडक्ट किती त्याच्यासाठी बेटर आहे. मग आपण चार्ट ठरवू. पण पहिलं लॉग इन ठेवले 500 रुपये, 500 मल्टिप्लाय बाय 1,00,000. आमचं आता कॅम्पेन चालू आहे, आम्ही ते दाखवतोय लोकांना की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन रोबोटिक हे कसं आपल्याला ओपन सोर्स पायथॉन वापरलंय, काहीच उपयोग नाही. 1,00,000 मल्टिपल बाय 500 रुपीज. एकदा लॉग इन केलं, पहिला पैसा अकाउंटला जमा झाल्यानंतरच पुढे जाणार आहे. म्हणजे मला वाटतं 1,00,000 लॉग इन झाल्यानंतर मल्टिपल बाय 500 तर 5 करोड एका स्टार्टअपला माहिती. मला सांगा, मोजून येणारा खर्च आहे आमचा 2 लाखही नाही आतापर्यंत. लॅपटॉप विद्यार्थ्यांचे, सॉफ्टवेअर ओपन सोर्स 80% काम झालंय, 50%च इनकम्प्लीट आहे, जानेवारीपर्यंत होईल. का नाही आपण अशा सिस्टमची इकोसिस्टममध्ये काम करून ती वाढवण्याचा प्रयत्न करून जर 5 दिवसात तेवढी जर इकॉनॉमी तयार झाली तर आणखी महिन्याभरात किती होईल. तर या पद्धतीचं थॉट प्रोसेसमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. तर बऱ्याच वेळा मी म्हणतो असं की खरोखरच हे शक्य आहे का, हे पहिलं आपल्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आपण. ते शक्य म्हणजे जर मी म्हणतो तुम्हाला की रतन टाटांचं एक थॉट एक चांगला कोड आहे. ते सांगतात की मी पहिला निर्णय घेतो आणि तो निर्णय माझा योग्य आहे, तो सत्यात उतरण्यासाठी मी पूर्णपणे मेहनत करतो. सिंपल लॉजिक आहे. म्हणजे आपण पहिला निर्णय घेतला पाहिजे आणि आपला निर्णय योग्यच आहे, तो सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करायला पाहिजे. सिंपल 2 स्टेपमध्ये काम, बरोबर आहे. तर आपण आता तुमचा प्रोजेक्ट आहे असं समजा की सेकंड इयरला प्रोजेक्ट आहे. सेकंड इयरला आपल्याला आता प्रोजेक्ट करायचा आहे, एका कंपनीचं मार्केटिंग अनालायसिस करायचं आहे, ती कंपनी ग्रोथ करण्यासाठी काम करायचं आहे, आपल्याला बरोबर ग्रुप करायचं आहे आणि ग्रुप करून एक कंपनी एक टास्क आपण देऊ. आता माझ्याकडे अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्याच्याबरोबर आम्ही ऑटोमेशनची कामं करतो. रोबोटिक आपले स्वतःचं AI रोबोटिक इन इंडिया, वी आर इन 3rd रँक, 3री कंपनी आपली इंडियामध्ये की आपण AI रोबोटिक बनवतोय आता आणि आपण ते बनवल्यानंतर एवढा चांगला प्रॉफिट रेशो आहे ना, ती मी तुम्हाला देईन. आता म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की फानुक इज अ वर्ल्ड लीडर इन वर्ल्ड फॉर AI रोबोट आणि त्यांचे प्राइस आहे 35 लाख रुपीज. 35 लाख रुपीज विथ सॉफ्टवेअर्स. आपण जो बनवला आहे त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच 3 लाख आली आहे, 3,25,000. चला त्यासाठी मला मदत करा की असं समजू की आपण 2 वर्षामध्ये 1,000 क्वांटिटी विकायची आपल्याला, नको 35 लाख रुपीज आपल्याला, आपण ते 10 लाखलाच विकू. 3 लाख नियर अबाउट डबल टिबल फायदा आहे आपल्याला. 5 लाख तर नक्कीच आपल्याला भेटतील, व्हाय नॉट. आणि इट इज अ ओपन मार्केट. आता असं मार्केट राहिलं नाही की तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतंय किंवा तुम्हाला त्यांना भेटावं लागतंय, काही नाही. तुम्ही ऑनलाईन प्रेझेंटेशन दिलं, प्रॉडक्टच्या टेक्नॉलॉजी दिल्या, काय वापरताय ते दिलं की डेफिनेटली ते इमिजिएटलीच आपल्याला रिप्लाय देतात. त्यामध्ये आपल्याला काम करता येईल. त्यामुळे आपल्याला एक काहीतरी थीम्स तयार करायची आणि थीम्स तयार करून सगळ्यांनी बघितले सुद्धा असं काही नाही. आज जास्तीत जास्त जर सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर मुली आहेत, जास्त ॲडमिनमध्ये मुली आहेत,
हे शक्य आहे आणि त्यासाठी काही जास्त हार्डवर्क वगैरे करायची काही गरज नाही आहे. वर्क फ्रॉम होम आज सगळे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी आलेले आहेत. मशीन लर्निंग, आता मशीन लर्निंगमध्ये इतकी चांगल्या टेक्नॉलॉजी येत आहे की येणाऱ्या काळामध्ये माहिती आहे का, ज्याच्याकडे टॅलेंट आहे ना त्याला भरपूर पैसा भेटेल आणि ज्याच्याकडे काहीच टॅलेंट नाही ना तो टॅलेंट असलेल्या माणसाकडे बॅग उचलायला थांबेल. येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये हे AIML आपल्या मुलांचं डोकं फिरवणार आहे. त्यामुळे जॉबच्या दिशेने नका जाऊ, लवकर पैसा कमवा. 2-3 वर्षामध्ये बँकेत FD करून टाका, इंटरेस्ट भेटू द्या आणि मग जगालाही सांगा आम्हाला तुमच्या जॉबची आम्हाला काही गरज नाही आहे, आमच्याकडे सफिशियंट पैसा आहे. आपल्याला किती लागतं असं पैसा कमवायला? आता असं उदाहरण द्या की तुम्ही काय एक्सपेक्ट करता, सेकंड इयरला तुम्ही पासआउट झाला तर तुम्हाला पहिलं पॅकेज कितीच एक्सपेक्ट कराल तुम्ही? सांग कोणी सांगायचं? 5 lakhs. ताई तू किती करशील? तू सांग तू किती एक्सपेक्ट करशील? तूच 35 lakh. व्हेरी गुड. आता तुम्ही 5 लाख सांगितलं आहे की नाही, आणि ॲज अ ॲव्हरेज प्रमाणे जर आपण सांगितलं की चला आपण 5 लाखाच्या ऐवजी 10 लाखाचं पॅकेज पकडू ॲज अ ॲव्हरेज. 10 वर्ष काम केलं कंपनीसाठी, कंपनी किती देईल 10 वर्षामध्ये? 1 करोड. 1 करोड देईल आपल्याला किती वर्षामध्ये? तुम्ही तुमच्या आयुष्यातले सुंदर 10 वर्ष दिल्यानंतर तुम्हाला ते 1 करोड देणार आहे आणि ताईंच्या पॅकेज प्रमाणे 3.5 कोटी देणार आहे. बरोबर आहे? 35 लाखचं पॅकेज पकडलं तर 3.5 कोटी, बरोबर ना? 3.5 कोटी 10 वर्षामध्ये देणार आहे. जर आपल्याला ह्या जर्नीमध्ये येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये जर 5-5 कोटी मिळाले आणि ती जर इकोसिस्टम आपण लावली, बरोबर आहे, तर काय हरकत आहे? एक टार्गेट ओरिएंटेड काम केलं की येणाऱ्या ह्या 3 ते 4 ते 5 वर्षामध्ये मला 5-5 कोटी कसे मिळतील यासाठी मी एक इकोसिस्टम तयार करेल आणि ती इकोसिस्टम ती पण स्मार्टली, खिशातला एक पैसाही इन्व्हेस्ट न करता. इट इज पॉसिबल. असं काही नाही पॉसिबल नाही. त्यासाठी छोट्यांना मोठं करा, मोठ्यांना सोडून द्या. का जे मोठे झालेत ना ते तुमचा वापर करून घेतील, ते तुम्हाला एम्प्लॉय म्हणून कन्सिडर करतील. जे छोटे त्यांना जे मोठं करायचं ना ते तुम्हाला पार्टनर म्हणून म्हणतील, दे आर माय पार्टनर्स. आणि मोठे लोक म्हणतील काय की दे आर माय एम्प्लॉईज. हा डिफरन्सच आहे दोन्ही सिस्टम्स मधला. ही इकोसिस्टम 2 वर्षामध्ये ट्राय करू आपण. जर 2 वर्षामध्ये तुमच्या अकाउंटला जर 15-20 लाख रुपये जर आपल्या ह्या इकोसिस्टम मध्ये आले तर डेफिनेटली 2 कोटी पण येतील आणि 20 कोटी पण येईल, है की नाही? तर या ज्या नॅशनल एंटरप्रेन्युअर डेला आहे त्या दिवशी आपण अशी सुरुवात करूया की आपला हा प्रोजेक्ट आहे तो करायचाच आहे. बरं, एक मराठीत म्हण आहे की नाही, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर खाऊन टाकली. तुम्हाला प्रोजेक्ट तर करायचा आहे, ज्ञान तर भेटेल, काम करायला भेटेल, काहीतरी पैसा भेटेलच, लॉस आहे का काही नाही. तर ह्या सिस्टम्स मध्ये आपण काम करू. ह्या सिस्टम मध्ये ट्रिमेंडस चांगल्या संधी आहेत. येणारा हा जो काळ 10 ते 15 वर्षाचा जो आहे, डेफिनेटली माझ्याकडे प्रॉडक्ट आहे पण मला विकताच येत नाही, मी काय करू? मला तुम्ही पाहिजेतच. तर ह्या इकोसिस्टम्स मध्ये जाऊन ह्या नॅशनल एंटरप्रेन्युअर डेच्या दिवशी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही काही गोष्टींमध्ये प्रोजेक्ट्समध्ये माझ्याबरोबर काम करा, मी तुम्हाला गाईड करेल. आता तुम्हाला मी सांगतो, पाठीमागे सरांनी डिक्लेअर केलं होतं, इंजिनिअरिंग डेच होता त्या दिवशी, आज एंटरप्रेन्युअरशिप डे. किती चांगला दिवस आहे. आणि सरांनी पाठीमागे सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही स्वेरीचं काय म्हणजे प्रेसिडेंट म्हणून टेक्नॉलॉजीसाठी आज आम्ही डिक्लेअर करतो, बरोबर आहे की नाही? आता इथून पुढं तसं होणार नाही, असं गेस्ट लेक्चर वगैरे नाही. अलग लक्षात, ॲज अ टीचर मी ॲज अ तुमचा टीचर म्हणून तुमच्याबरोबर मी काम करेन आणि डायरेक्टली कामाला चालू करू. काय नो फॉर्मॅलिटीज, कारण का आपल्याकडे वेळ नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला वेळेचं युटिलायझेशन जर प्रॉपरली करता आलं, तुमच्याकडे काय आहे लक्षात ठेवा की खूप चांगलं टॅलेंट आहे आणि तुमच्याकडे खूप सफिशियंट टाईम आहे, वेळ आहे. त्या वेळेची व्हॅल्यू करा आणि ते वेळेचं व्हॅल्यू बरोबर युटिलाइज करा, म्हणजे सक्सेस रेशो डेफिनेटली तुमच्याकडे राहीलच. त्यामुळे त्याची काही चिंता करायची नाही. आणि जेवढे विद्यार्थी असतील, आपण ह्या 2 वर्षामध्ये चांगलं काम करू. पहिल्या सिस्टम समजून घ्यायची, आपल्याला काय येते ते समजून घ्यायचं आणि जे बेस्ट येते त्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट डिलिव्हरी करायचं काम करायचं की आपल्याला त्याचं यश आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्या एंटरप्रेन्युअर डेच्या नॅशनल डेच्या दिवशी आपण, माझी इच्छा आहे की तुम्हाला मी जे काही सांगितलं असेल ते डेफिनेटली मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. मी जिथे सक्सेस मिळालं ते मी तुम्हाला सांगितलं. जिथे हर्डल आहेत ते मी तुमच्या लाईफमध्ये येऊन देणार नाही, कारण मी ते 22 वर्षामध्ये घेतलेले आहेत आणि ते हर्डल बाजूला ठेवून तुम्ही कसे
चांगले लँड व्हाल पुढे, हे मी तुमच्यासाठी मदत करेन. ते हर्डल तुमच्याकडे लाईफमध्ये येऊन देणार नाही, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि तुम्हाला मी जे सांगितलं असेल त्या इकोसिस्टमवर जर आपल्याला काम करता आलं, डेफिनेटली मनापासून 2 वर्ष, तर डेफिनेटली काम. नो टाइमपास. प्रोफेशनल लाईफमध्ये टाइमपास हा काही कामाचा नाही. आपली वेळ खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे पण VC विद्यार्थी, सी द फॅमिली डेव्हलपमेंट 40-50 सोसायटी आणि अबोव 50 फॉर नेशन. मीन्स मला जे वाटेल त्यासाठी मी काम करेल, नो डिपेंड. आता कसं आहे, कॉलेजला किती वाजता जायचंय, एवढा उशीर का झाला, हे सारे प्रश्न आहेत की नाही, बरोबर आहे, ते राहतातच. पण 50 नंतर ते प्रश्न नाही राहायला पाहिजे. आपल्याला एखाद्या फुलपाखरासारखं कुठे भरकटता आलं पाहिजे, पाहिजे ते काम करता आलं पाहिजे. आणि मग त्याची लाईफची एन्जॉय आहे. आपण एक दिवस 100% जाणार आहोत, हे खात्री आहे आपल्याला, त्याला काही सांगायची गरज नाही आहे. पण आपलं जगणं नाही राहायला पाहिजे. तर आपण त्या इकोसिस्टम्सवर काम करू. माझ्याकडे चांगली ग्रोथ रेशो आहे, चांगल्या कंपन्या आहेत. मला तुमची चांगली गरज आहे, मी म्हणणार नाही असे की तुम्हालाच गरज आहे, नाही, प्रत्येकाला गरज असते, त्याशिवाय माणसं एकत्र येत नाही. आणि जेव्हा दोन्ही लोकांना गरज असते तेव्हा तिथे डेव्हलपमेंट होते. स्वेरीमधून आता आमची एक इच्छा आहे असे की एक स्किल काउन्सिल ज्याला म्हणतो आपण, महाराष्ट्र स्किल काउन्सिल आणि एंटरप्रिन्योर डेव्हलपमेंट फ्रॉम रुरल एरिया, तर स्वेरीसारखा दुसरा प्लॅटफॉर्म नाही. वेळ आहे, चांगली सिटी आहे, आल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन होतं, आशीर्वाद मिळतो आणि चांगल्या कामाला प्रेरणा मिळते, आहे की नाही. तर इथूनच सुरुवात करू. माझं आता हे म्हणजे रिसर्च हब राहणार आहे. मी ते रिसर्च हबच करणार आहे ते, आणि मी ते भरपूर वेळ देणार आहे. मला 100 एंटरप्रिन्योर बनवायचे. त्यामध्ये तुमच्याबरोबर काम करायला जर मला मिळालं त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. तर तुम्ही या सिस्टम्समध्ये काम करून कसा रिप्लाय मला देत आहेत ते बघूया. आणि नेक्स्ट साधारण एक 26-27ला परत एक आपली मिटिंग होईलच इथे नोव्हेंबरमध्ये. या मंथ एंडला परत एक मिटिंग होईल. तोपर्यंत बऱ्याच गोष्टींचा डेटा आपल्याकडे आला पाहिजे. ही एक वेळ आहे, संधी आहे. योग्य वेळी योग्य गोष्ट केल्या आणि त्या घडल्या तर लाईफ खूप सुखद होऊन जातं. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि हेच मी तुम्हाला या एंटरप्रिन्योर डेच्या दिवशी सांगेन की वी विल वर्क टुगेदर फॉर अस ऑल्सो ॲज वेल एज फॉर अवर नेशन्स ऑल्सो. आणि परत एकदा एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जसं मी पाठीमागे पण एकदा सांगितली होती की आपले रूट्स आपण डेव्हलप करायला पाहिजे. आपण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे, जिथे त्यांनी जन्म घेतला, त्या भूमीमध्ये आपल्याला मिळाला, हे आपलं भाग्य आहे. त्यांच्यासुद्धा थॉट प्रोसेसमध्ये हीच गोष्ट होती की ते त्याच्या एका बकरीमध्ये मला वाचायला मिळालं होतं की त्यांनी एक कोट दिला होता त्यांच्या सैनिकांना की जगामध्ये जर यशाचा कुठला मार्ग असेल तर तो आपण स्वीकारू, आणि नसेल तर आपण क्रिएट करू. तर वी आर क्रिएटर्स. आपण नवीन मार्ग क्रिएट करायचे आणि ते क्रिएट करताना आपल्याकडे जे नॉलेज आहे त्याला परिपूर्ण बनवायचं. हे एवढंच मी सांगेन. आणि येणाऱ्या काळामध्ये बघूया आपण कसं काम करतोय. पण माझी इच्छा आहे की तुमच्याबरोबर काही सक्सेस स्टोरी तयार व्हाव्यात. इकॉनॉमिकली ग्रोथ तुमची दिसली पाहिजे. म्हणजे मला हे दिसलं पाहिजे की माझा एका ग्रुपनी जॉबचं डोक्यातून खूप काढूनच टाकलं. तो एंटरप्रिन्योर म्हणून तो ह्या कंपनींना कन्सल्टन्सी देतो. किती कन्सल्टन्सी कंपनी आहेत. तर यामध्ये आपण काम करू. आणि तुम्ही या 2 वर्षामध्ये माझी कंपनी मोठी करण्यासाठी आणखी मोठी करण्यासाठी मदत करा, आहे की नाही. त्यामध्ये मी पहिली तुम्हाला रॉयल्टी द्यायला सुरुवात करेल, म्हणजे बाकीची कंपनी देतील, आहे की नाही. आणि हे एवढं बोलून माझे 2 शब्द जे तुम्हाला जे सांगितलं असेल, काही इन्व्हायरमेंट रिलेटेड किंवा सोसायटीच्या रिलेटेड काही जर चुकीचं झालं असेल तर क्षमा करा. पण जे चांगलं असेल ते नक्की घ्या, आहे की नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं काम करू आणि स्वेरीचं नाव आपलंही आपण भविष्य चांगलं उज्ज्वल करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you very much, sir. Now I would like to request President of IIC, Dr. Digvijay Ronge, sir. Please enlighten the students. Is there anyone having any questions? SIH students specifically and others also. Do you any have query?
from the BCom. So anyone with doubts, questions, it's very great day for you. So I would like to have you asking questions. My name is Arjun Sondi. Sir, I have a doubt. No doubt. तुमचे प्रोडक्ट कोणकोणते आहेत आता सध्या तर? आता प्रॉडक्टमध्ये म्हणसेल तर पहिला कॅटेगरी आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तर इलेक्ट्रॉनिक्सचे आपले एक असे कंट्रोलर आहेत जे मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर बेस इंडस्ट्रीला जसं आपण या मशीन्सला वगैरे वापरतात की पॅड डेव्हलपमेंटसाठी वगैरे. इलेक्ट्रिकलमध्ये मोटर ड्राईव्ह्स आहेत. नंतर ऑटोमेशन्समध्ये PLC बेस्ड काही प्रॉडक्ट आहेत की ज्याचे आपण SPM म्हणजे स्पेशल पर्पज मशीन म्हणतो. स्पेशल आहेत त्या काही. जशा एखादा आता तुम्ही CNC मशीन्स वापरता तर CNC मशीन्समध्ये जसं आपण म्हणतो की CNC मशीनमध्ये कंट्रोल असतो तसं त्या पद्धतीचे कंट्रोल डायरेक्टली ऑटोमॅटिकसाठी. रोबोटिकमध्ये सगळ्यात चांगले प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे. AI व्हिजन आणि इंडस्ट्रियल रोबोट्स आपण आता तयार केले जे इंडियामधले 3rd रँक कंपनी आहे. 3rd रँक म्हणजे काय, 2 कंपन्या ऑलरेडी आता अवेलेबल आहेत आणि त्या अवेलेबल असलेल्या कंपन्या त्यांचे सगळे कंट्रोलर वगैरे चायनीज आहेत. पण आपण हे टोटली NVIDIAचे कंट्रोलर वापरून डेव्हलप केलेले आहे आणि त्याच्या कॉस्टिंग डाऊन करून घेतलेले आहे. म्हणजे टोटली मेक इन इंडियाच्या अंडर आहे आणि ते आता आपण लॉन्च केलेत. आता काही इंडस्ट्रीला आणि काही एज्युकेशन सेगमेंटला आपण दिले. तर तो येणारा काळ सगळं AI रोबोटिक्सचाच आहे. म्हणजे उदाहरणार्थ नेव्हिगेशन्स आणि GPS ह्या ज्या सिस्टम्स आहेत यावर ऑपरेट होणार आहेत. ते आता मे बी एवढ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याकडे एक ह्युमॅन रोबोट आपला येईल. ह्युमॅन रोबोट म्हणजे काय की आता तुम्ही मला प्रश्न विचारला ना आज एंटरप्रिन्युअरशिपवर लेक्चर द्या तर मे बी आणखीन 1 महिन्यानंतर किंवा जानेवारीच्या साधारण महिन्यामध्ये कधीतरी एक दिवस असं एक लेक्चर होईल आपलं की त्या दिवशी ह्युमॅन रोबोटच येईल आणि तोच तुम्हाला स्पीच देईल. तुम्हीच त्यांना प्रश्न विचारा, तुम्हीच त्यांना उत्तर द्या. पूर्णच्या पूर्ण त्याचे आता जेव्हा आपण 26-27ला जेव्हा मी एक प्रेझेंटेशन दिलं ना त्यावेळेस त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन. तर ह्या सिस्टम्स आपण आता सध्या तयार करतो इंडियामध्ये. ह्युमॅन रोबोट करतोय 24 सर्व्हर्स असलेल्या की जो टोटली याचं पूर्ण माणूस म्हणून काम करतो. म्हणजे जसं अलेन मस्कनी ह्युमॅन रोबोट लॉन्च केलेला आहे. हिज कॉस्टिंग इज नियर अबाउट मोर दॅन 4.5 करोड. म्हणजे इथे आता तुम्ही जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री क्रिटिकल जसं आता तुम्ही काही ज्या फॅक्टरी मेटल फॅक्टरी वेगळ्या तिथे जास्त हीट असते किंवा समुद्रामध्ये खोलवर जायचं इथे कसं एवढं शक्य नाही आहे. तर या ठिकाणी बनवणारे ह्युमॅन रोबोट AI वर आता काम करतायत. तर त्याच्यावर आपण काम करतोय. म्हणजे इंडस्ट्रियल रोबोट आहेतच, पिक अँड प्लेस वेल्डिंग यामध्ये काम करतोय. पण ह्युमॅन रोबोट हा टोटली क्रिटिकल ॲप्लिकेशनसाठी म्हणजे असं काही नाही की त्याच्यामुळे माणसाचे जॉब जातील वगैरे नाही. पण त्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स आपण आता त्याच्यामध्ये लॉन्च करतोय. आता दुसरी गोष्ट आहे की जसं कंट्रोलर्स असतात. कंट्रोलर खूप चांगले कंट्रोलर आहेत आपल्याकडे की जे आता कोणाकडे नाही आहे. जसं वायफाय AI इनेबल वगैरे खूप चांगलं आहे. म्हणजे जसं आता एक पूर्ण इकोसिस्टम्स तयार केलेली आहे आम्ही की AI बेस्ड सिस्टम कशी इंटिग्रेट करता येईल. तर यासाठी आपली प्रोडक्शन लाईन तयार केली. आता जी मुलं आपली काम करतात AI वर आपल्या कॉलेजची टीम आहे तर ती त्याच्यावरच काम करते की ती समजेल कशी सिस्टम्स. तर हार्डवेअर सॉफ्टवेअर इंटिग्रेशन्स यामध्ये पण काही प्रॉडक्ट आहेत आपले. मेन रोबोट हा कन्सेप्ट आहे आणि रोबोटच्या रिलेटेड ऑटोमेशन आहे, इलेक्ट्रिकल आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स पण आहे. असं एक थीम आहे. पण याच्यामध्ये खूप व्हरायटीज ऑफ प्रॉडक्ट आहेत. म्हणजे आता प्रत्येक इंडस्ट्रीप्रमाणे वेगवेगळ्या लागतात. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीचं ॲप्लिकेशन वेगळं लागतं. कस्टम मेड प्रॉडक्ट आहे. तर त्या फक्त रोबोट आणि काही कंट्रोलर हे आपले फ्रीज प्रॉडक्ट आहेत की जे सगळ्यांना लागतातच. रोबोटची तर आता सगळ्यांची रिक्वायरमेंट आहे. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी जसं रोबोट होते आपले जे रोबोट ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग म्हणजे AI व्हिजन बेस आहे. AI व्हिजन बेसमध्ये असल्यामुळे ॲग्रिकल्चर्समध्ये जसं नाही का आता आपण म्हणजे कार चालवतो किंवा टोमॅटो येलो ग्रीन तोडायचे तर ऑटोमॅटिकली काम करेल. या पद्धतीने ते काम चालू आहे. तर AI बेस प्रॉडक्ट्स आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिकचे कंट्रोलर्स आणि रोबोट्स हे मेन आपले प्रॉडक्ट आहेत. कस्टमायझेशन आता याच्यात 2 गोष्टी असतात. कस्टमायझेशन म्हणजे का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीड्स हा एक पहिला फॅक्टर येतो की तुम्हाला कस्टमायझेशन प्रत्येकाची नीड काय काय असते. आता जसं उदाहरणार्थ घ्या की एखादं वेअर हाऊस असतं
आता माहिती का पूर्वी वेअरहाऊसमध्ये लोक काम करायचे आणि मोठे हेवी वजन उचलायला लागायचं त्यांना आणि ट्रान्सपोर्टेशनला वेळ जायचा. समजा एखादी ऑर्डर आली, वेअरहाऊसचं उदाहरण देतो तुम्हाला मी, की वेअरहाऊसमध्ये नंबर ऑफ कंपनीचे प्रॉडक्ट असतात आणि एक एजन्सी ते स्टोअर करते आणि स्टोअर केल्यानंतर ते परत डिलिव्हर करायचे असतात. मग इथे काम कसं करेल, तर इथे कार्डिक्स म्हणून सिस्टम्स असते की त्याला बारकोड दिले जातात आणि बारकोड दिल्यानंतर काय होतं की त्या नीड्स प्रमाणे मग हे उचलणार कसं एवढं, मग 100 kgचा ऑटोमॅटिक मोबाईल रोबोट, त्याला AMR म्हणतात किंवा AGV म्हणतात, ऑटोमॅटेड गायडेड व्हेकल किंवा AMR. मग हे डायरेक्टली ते सिलेक्ट करून ग्रिपरनी स्वतःवर प्लेसमध्ये ठेवून तो मूव्ह करून घेऊन जातो अगदी आपल्या स्टोरेजपर्यंत. म्हणजे त्या नीडप्रमाणे आपल्याला ते तयार करावं लागतं. हे झालं तुमचं वेअरहाऊससाठी. आता जसं तुम्ही इंडस्ट्रीमध्ये म्हणाल की पूर्वी जसं आता वेल्डिंग होतं, आता वेल्डिंगला काय करावं लागायचं की बऱ्याच वेळा स्वतः माणसंच वेल्डिंग करायचं. आता ते रोबोटवर आलं, आता त्याच्यापेक्षा AI वर आलं. म्हणजे काय की बेटर कसं होईल त्याच्यामध्ये विदाऊट एनी इरर. तर ह्या नीड्सप्रमाणे कस्टमायझेशन केलं जातं. मग त्या नीड्स आपण समजलं जातं. आता मी जसं जसं आता आमच्या लक्षात आलं की फक्त रोबोट चालणार नाही, त्याला AI पण पाहिजे, मग आम्ही AI विजन बनवतात. तर हे टोटली डिपेंड्स ऑन इंडस्ट्री नीड्स, की इंडस्ट्रीला काय पाहिजे. आणि आपण जेव्हा बिझनेस करतो ना तेव्हा आपल्याला काय आवडतं किंवा काय येतं याच्यापेक्षा आपल्या क्लायंटला काय लागतं याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तरच आपला बिझनेस होणार आहे. आणि आता होणारच नाही बिझनेस जर आपण मला खूप चांगलं नॉलेज आहे ते मार्केटमध्ये उपयोगच नाही, त्याचं तसं नसतं. ते कस्टमाइज म्हणजे ॲज पर इंडस्ट्री नीड्स तयार होतात. उलट तर मी भगिनींसाठी म्हणेन की तुम्हाला तुमच्या ह्याच्या फील्डमध्ये की नाही तुम्हाला वर्क फ्रॉम होम हे जे ह्या ज्या जॉब आहेत ना, इट्स अ व्हेरी नाईस. म्हणजे एवढे चांगले आहेत की चांगल्या घरी बसून चांगल्या कन्सल्टन्सी देता येतील आणि एक छोटासा स्टार्टअप करून अशा कंपनीला पुढे नेताना म्हणजे जॉबला जायला नको, घर सोडायला नको, आहे की नाही. सगळ्याच गोष्टी एक चांगल्या पद्धतीने घरी बसून चांगलं हँडल करता येईल. तर बघूया आपण कसं काम करता येईल. सर माझं नाव साळुंखे. तुम्ही जसं म्हटलं 11 जणांना काम करायचं, त्यांना स्ट्रक्चर कसं करणार, डिवाइड कसं करणार? आता तुम्हाला मी 11 नंबर का म्हटलं माहिती आहे का, त्याचं एक दोन काम आहे. 11 मधला 1 जो असतो ना तो त्याचा लीडर राहील. एक लीडर असेल की जो फक्त माझं काय पर्पज आहे आणि मला काय टार्गेट दिलंय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करेल आणि बाकीच्या ज्या 10 लोक जे आहेत त्या लोकांना बरोबर असं दोन मुलांना बरोबर तो एक वर्क डिवाइड करून देईल. आता उदाहरणार्थ घ्या की एखादी आता प्रत्येक एकच क्लायंटकडे काही 10 लोक काम करत नाही. म्हणजे पहिला जो एक लीडर असेल आणि 10 लोक त्याच्या अंडर काम करतील. आता 10 लोक काम केल्यानंतर आता व्हरायटीज ऑफ क्लायंट आहेत. एका क्लायंटला 2 लोक द्यायची, म्हणजे एक फक्त बोलताना दुसरा अनालिसिस करेल की तो काय म्हणतोय आणि मी काय सांगतोय. कारण का जेव्हा तू आणि मी बोलेल तेव्हा सर्व ऑब्झर्व करतील, म्हणजे दुसरा बरोबर ऑब्झर्व करेल की आपल्याला याला नेमकं काय द्यायचंय, म्हणजे एकदम करेक्टनेस किंवा करेक्ट प्रपोजल त्याच्याकडे जाईल. यासाठी 1 लीडर आणि 2 मुलांची एक टीम म्हणजे 5 ग्रुप झाले आणि 5 रिजन. 5 रिजन म्हणजे काय की मला माझं प्रॉडक्ट विकायचं म्हणून मी सांगेल सोलापूर डिस्ट्रिक्ट 2 पीपल्स, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट 2 पीपल्स. म्हणजे काय होणार आहे, एकच प्रॉडक्ट 5 ठिकाणी आपल्याला रिपीट करायचं आहे. आणि जो 1 लीडर असेल तो ह्या 5 जणांवर लक्ष ठेवून त्यांना गाईड करेल की प्रत्येक ठिकाणी काय करते, म्हणजे मल्टिप्लिकेशन. तुम्हाला आता जर आपण उदाहरणार्थ घ्या की 10 ऑल्टरनेट प्रॉडक्ट ठेवले तर 10 क्लायंट ते येतीलच आपल्याकडे असं नाही, पण आपण एक प्रॉडक्ट सिलेक्ट करायचं त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. दुसरा मुद्दा काय होतं, आपण 11 ज्याला म्हणतो ना की ज्याला कॉम्बिनेशनल लॉजिकमध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये असं म्हटलं जातं की 1 आहे की नाही. म्हणजे 1 to 1 ज्याला म्हणतो ना की 1 + 1 11, म्हणजे एक ताकद वाटते त्याच्यामध्ये की चांगलं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. म्हणून ही 11 आणि ही लकी ठरलंय. म्हणजे मी जेव्हापासून हे 1 लीडर आणि 10 जेवढे स्टार्टअप बनवले ना, मी 11 मुलांची टीम ठेवली. 1 लीडर त्याचं लक्ष फक्त मी फक्त त्याला गाईड करणार, त्याने पुढे सगळं हँडल करायचं बरोबर. मग त्याच्यामध्ये 2 ॲडमिनमध्ये असते पाठीमागून बॅकअप द्यायला.
बाकी सिस्टममध्ये असतील आणि हे टोटली वर्क म्हणून 11 मुलांची 11 मुलांची टीम यासाठी की हा एक लकी काउंट ठरला आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढे स्टार्टअप झाले ना, वन लीडर 10 त्याच्याबरोबर असोसिएट पार्टनर्स आणि इकोसिस्टम बरोबर, तर ते सक्सेस स्टोरी झालेली आहे. म्हणून मी 11 सांगतो, 5 पण सांगत नाही. कारण काय होतं की कधी कधी काही काही गोष्टी सांगताना म्हणजे बघा आता तर आपण म्हणतो तसं आहे की नाही, एक शुभ येते की ते सक्सेस झालेले आहे. म्हणून मी ते 11 लोकांची टीम आणि 11 लोकांची टीममध्ये आणखीन एक गोष्ट काय होते की समजा उदाहरणार्थ आहे की येणाऱ्या काळामध्ये एक पूर्ण एक कंपनी स्टार्टअप चांगली उभी राहू शकते. समजा ती सक्सेस झाली तर मग काय करायचे आपल्याला पुढे जाऊन तीच कंपनी पुढे रोटेट करून करायची. यासाठी 11 लोकांची टीम हा ह्यामागचा माझा एक थॉट प्रोसेस आहे की झालेल्या सक्सेस स्टोरी आहे. तिच्यात एक लीडर, बाकीच्या लीडर, कारण सगळेच लीडर बनल्यानंतर मग काही सक्सेस होणार नाही. आपण सगळेच सेनापती बनल्यानंतर कोण पुढे लढतो काही कळणार नाही. त्यासाठी पहिला एक सेनापती, नंतर काही दिवस बाकीचे सरदार आणि टार्गेट डिसाइडेड 2 वर्षामध्ये एवढं अचूक झालं पाहिजे. या पद्धतीनं काम करायचं. म्हणून ती 11 लोकांची टीम. सर आमचं SIH एक प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आमचा ट्रॅकिंगचा आहे मेन. म्हणजे एक्झाम्पलसाठी आमचं आता जे शाळा वगैरे असेल किंवा स्कूल्स कॉलेज वगैरे त्यांचं आता बस सिस्टम वगैरे आम्ही ट्राय करायचं वगैरे. जर एक्झाम्पलसाठी जर कोण एका स्टॉपला बसमध्ये जाईल किंवा एंटर करेल आणि पूर्ण कॉलेजमध्ये त्यांनी सेफली पोहोचेल. म्हणजे आता छोट्याशा शाळामध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना एक इश्यू असते की प्रॉपर बसणार की नाही किंवा काही इश्यू आला बसमध्ये वगैरे. मग त्यासाठी आम्ही डेव्हलप करायला लागतो. तर त्याला कुठलं म्हणजे चांगलं रिसोर्स वगैरे काय असं हां सर SIH बरोबर ना. इट्स अ व्हेरी नाईस प्रोजेक्ट. म्हणजे असं काही आता त्याचा इश्यू नाही. त्याला थोडं तुम्ही AI मध्ये जर टच दिला ना की आणखीन चांगल्या गोष्टी होतील. उलट झालं म्हणजे एक मॉडेल इथंच तयार झालं. ते सगळी सिस्टीम तयार झाली तर किती स्कूल आहेत आपल्याकडे सर आम्ही ते स्कूलचं हे करतो. आहे की नाही. आता माझ्याकडे एक ई लर्निंग आहे. म्हणजे आता माझ्या एक ई लर्निंग आहे माझ्याकडे. ते ई लर्निंग काय होतं, जे स्टीम इंजिनिअरिंग आहे ना त्याला आपण अटल इन्क्युबेशन म्हणतो. आणि अटल इन्क्युबेशनमध्ये काय होतं, त्या पोरांना रोबोट जोडायचा कसा एवढं शिकवलं जातं. याचंच ठेवलेलं आहे आम्ही. त्याला म्हणजे वर्षाचे 200-300 रुपये सबस्क्रिप्शन चार्जेस आणि त्या इन्स्टिट्यूटला ते लॉग इन करतात आणि ते वर्षाला पैसे देतात. इथे एक सिस्टम तयार झालेली आहे. तो व्हाय नॉट ते फार एक्झामपर्यंत तर फार सर्टिफिकेशनपर्यंत येऊन जाईल. ते चांगली गोष्ट आहे. उलट एक प्रॉडक्ट पण झालं, त्याचं मार्केटिंग पण करायचं तर ते MBAचेच मुलं आहात. आणखी चांगली गोष्ट तयार होऊन जाईल त्याच्यामध्ये, आहे की नाही. वाटतं इथे माझं काम कमी, माझी मेहनत कमी लागेल तुम्हाला. म्हणजे इथे मी तुम्हाला गाईड करेल की नेमकं विकायचं कुठं. तर ती सिस्टम चांगली आहे. अजूनही आहे कोणाकडे म्हणजे बऱ्याच लोकांकडे अशा सिस्टम नाही. पण तसं ना मार्केट चांगलं ग्रो होत आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये लोक अवेलेबल आहेत. जेवढं आपलं स्पीड आहे ना रुरल एरियामध्ये स्पीड नाही आहे. पण सिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक दिवशी नवीन नवीन प्रॉडक्ट येतात, नवीन नवीन गोष्टी फास्ट पडत आहेत. लोक पैसे कमवून पटकन पुढे जातात. त्यामुळे आपण यासाठीच प्लॅन करायला पाहिजे. मी जो वेळेची युटिलायझेशन म्हणतो ना की मी याला किती वेळ देईल डेव्हलपमेंटला, मी मार्केटमध्ये लॉन्च कसं करेल. आता मी 3च महिने केने सरांच्या टीमबरोबर काम करतोय. पण जानेवारीमध्ये आम्ही टार्गेट ठेवले लॉन्च करून 5 करोड कमवायचे. तेच पुढे आपल्याला पुढे लिहितो. तर त्याचंही पण एक नियोजन आपल्याकडे ते पाहिजे. म्हणजे ते अत्यंत गरजेचं. चांगला प्रोजेक्ट येतो आणि आता बऱ्याच संस्थांना अजून नाहीच येतो.